नमस्कार मंडळी, मी रंजन भावसार काय वाचाल या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. आजचं जे पुस्तक आहे ते ऑब्व्हियसली मागच्या पुस्तकाच्या नंतरचं माझ्या आयुष्यातलं एक महत्वाचं पुस्तक, सेल्फ हेल्प या कॅटेगरीमधलंच. ते म्हणजे जगप्रसिद्ध असं डेल कार्नेगीचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. या पुस्तकाने एक वेगळाच आयाम मला किंवा एक वेगळंच डायमेन्शन मला मिळालं विचार करण्याचं. हे पुस्तक मी वाचलं ते परत माझ्या एका मित्राने सजेस्ट केलं होतं कॉलेजमध्ये असताना इंजिनिअरिंगला. आणि ते जेव्हा मी विकत घेतलं आणि वाचायला सुरुवात केली त्याच्या आधीच तो मला असं म्हणाला होता की यातल्या बऱ्याच गोष्टी ऑलरेडी तुझ्यामध्ये आहेत. आणि त्यावेळेस मी हुरळून गेलो होतो थोडासा. आणि नंतर जेव्हा मी ते पुस्तक त्याच सुमारास मी वाचायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं, माझा मित्र या पुस्तकातल्याच काही गोष्टी माझ्यावर वापरतोय माझं मन जिंकण्यासाठी. काही गोष्टी खऱ्या होत्या, काही गोष्टी इम्प्रूव्हमेंटच्या मार्गावर होत्या. असो, सांगण्याचा उद्देश असा की हे खूप सुंदर पुस्तक आहे जर तुम्हाला चांगले रिलेशनशिप बिल्ड करायचे असतील नवीन लोकांशी, आणि आपले जे एक्झिस्टिंग किंवा आत्ताच्या सध्या परिस्थितीत जे पण काही कोणाशी आपले नातेसंबंध असतील ते सुधारवायचे असतील तर हे पुस्तक खूपच सुंदर आहे. याच्यात काय सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं जे पण काही बोलणं आहे किंवा कम्युनिकेशन आहे ते एका स्माईलने चालू करा, म्हणजे हसून चालू करा. आणि नेहमी दुसऱ्यांना ॲप्रिशिएट करा, दुसऱ्यांना बोलायचा चान्स द्या. म्हणजे तुम्ही एक चांगले श्रोते बना पहिले. आणि कोणालाही क्रिटिसाइज किंवा कोणालाही आपल्याला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या सगळ्यांसमोर देण्याऐवजी त्या वन ऑन वन किंवा प्रायव्हेटली एकास एक असं भेटून दिलं तर जास्त चांगलं होईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या माणसाला त्याचा फेस म्हणजे त्याचा मान राखण्यामध्ये पण मदत कराल आणि त्याला इम्प्रूव्ह करायलाही मदत कराल. तर असे अनेक अनेक पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. त्यातले आपण बोललोच की मी पटकन एक रिव्हिजन घेतो त्याची. एक म्हणजे हसून बोलण्याला सुरुवात करा, नेहमी एक अतिशय फ्रेंडली पद्धतीने लोकांशी बोलायला सुरुवात करा आणि समोरच्या माणसाला त्याचा मान राखण्यासाठी मदत करा. कोणत्याही प्रकारे सगळ्यांसमोर त्याची फजिती करू नका. आणि तुम्हाला जर काही सूचना द्यायची असेल तर त्या फार कन्स्ट्रक्टिव्हली किंवा फॉर पॉझिटिव्ह माइंडसेटने द्या. असं अतिशय सुंदर आणि छान पुस्तक आहे मंडळी. आणि इतरही अनेक त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निक्स किंवा अनेक प्रकारच्या क्लुप्त्या त्याच्यात तुम्हाला मिळतील ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे नातेसंबंध छान ठेवू शकाल. लिंक्स खाली देतोच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की हे पुस्तक घ्या किंवा लायब्ररीतनं मिळवा, पण वाचा नक्की. धन्यवाद.